सदरचा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार शिरीष गोपाळ देशपांडे सर यांच्या राजा शहाजी या महाकादंबरीमधून घेतलेला आहे। आपले खूप खूप आभार। शहाजी राजांची गाजलेली भातवडीची लढाई। अहमदनगर जवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतातील इतर सत्ता एकत्र आल्या होत्या। निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि शरीफजी राजे व वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते। आदिलशहाचा सरसेनापती मुल्ला महमद आपली 80,000 फौज घेऊन अहमदनगरवर चाल करायला आला होता आणि मोगलशहा सरसेनापती लष्कर खान हा 1,20,000 फौज घेऊन अहमदनगरचा पाडाव करायला सरसावला होता। एकूण 2 लाख फौज अहमदनगरवर तुटून पडली असती तर अहमदनगर किल्ल्याचा सुद्धा चक्काचूर झाला असता आणि त्याच्या खुणाही कधी जमिनीवर सापडल्या नसत्या। पण अहमदनगरवर चाल करून आलेल्या या 2 लाख सैन्याने अहमदनगरच्या वेशीला सुद्धा स्पर्श केले नाही। शहाजहान हा अहमदनगरच्या किल्ल्यात आश्रयाला आला होता। आदिलशाही सैन्य आणि मोगली सैन्य मिळून 2 लाख फौज होती। एवढी मोठी फौज म्हणजे एक चालते फिरते महानगरच होते। त्यांच्या जेवणाची व्यवस्था, हत्ती, घोडे, माणसे यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे अहमदनगर जवळ ते शक्य नव्हते। अहमदनगरात पाण्याचे कायम दुर्भिक्ष असते, त्यामुळे जेथे पाणी उपलब्ध होईल तेथे या 2 लाख फौजींची व्यवस्था करण्यात आली। ही मेहकरी नदी इथे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते। पूर्वेकडून आदिलशाही फौजाने नदीच्या काठोकाठाने छावणी टाकली। 1 कोस लांब आणि पाव कोस रुंद हत्ती घोडे नदीच्या जवळ ठेवले आणि पश्चिम या तीरावर 1.5 कोस लांब पाव कोस रुंद अशी मोगली छावणी होती। एकूण अर्धा कोस रुंद आणि 1.5 कोस लांब असे छावणीचे महानगरच मेहकरी नदीच्या दोन्ही तटावर मिळून वसलेले होते। शहाजहानने किल्ल्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यास धरण्यात येणार होते। आदिलशाही आणि मोगलशाही निश्चित होती। नवरात्रीचे दिवस होते, दसरा तोंडाशी आला होता। मोगल आणि आदिलशाही दोन्ही सैन्यात सरदार आणि सैनिक होते, ते जास्त करून हिंदूंचे होते। दसऱ्याचा दिवस पवित्र होता, सीमोल्लंघन करायचे ते दसऱ्यालाच। सगळे सैन्य लढाईसाठी उत्सुक होते। मलिक अंबरला कुणकुण मात्र होती की दसऱ्याच्या मुहूर्तावर युद्ध होणार, तरीही तो अतीव सावध होता। प्रत्येक क्षण लढाईचा मानित होता। लढाईची तारीख स्पष्ट होती। 2 लाख विरुद्ध 20,000 हा एक आकडा स्पष्ट होता। किल्ल्यावर तोफा डागल्या जाणार नाहीत हे स्पष्ट होते। वेढा घालून किल्ला जिंकायचा आणि शहाजहानला ताब्यात घ्यायचे हे स्पष्ट होते। शहाजीराजे आपले सैन्य घेऊन बाहेर वेढा फोडायचा प्रयत्न करणार हेही गनिमाला स्पष्ट माहित होते। मुल्लाबाबाच्या राहुटीत लष्कर खान जातीने उपस्थिती झाला। लष्कर खान खूप भडकलेला होता। मुल्लाबाबा त्याला शांतपणे म्हणाला, खानसाहेब, आमच्या बादशहाने आम्हाला सांगितले आहे की शहाजहानला जिवंत धरून आणा आणि शहाजहानला जिवंत धरायचे तर शहाजी राजांची मनधरणी करण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, कारण शहाजहान शहाजी राजांच्या आश्रयाला आला। मुल्लाबाबा उठला। त्याने आदिलशहाच्या सही शिक्क्यानिशी असलेले पत्रांची गुंडाळी आणली। ती गुंडाळी त्याने लष्कर खानापुढे धरली। शहाजी राजा के लिए आदिलशाह का खत। मुल्लाबाबाने पत्रात एक मजकूर मोठ्याने वाचला, तुम्हाला आदिलशाहीचे सरलष्कर करण्यात येत आहे। मुल्ला मोहम्मद आणि रणदुल्ला खान यांच्याशिवाय आदिलशाही सर्व सरदार तुमच्या आधिपत्याखाली आदिलशहाची सेवा करतील। तुम्हाला मावळपासून वेरूळपर्यंत सर्व परगणे जहागीर म्हणून बक्षिसी देण्यात येत आहे। तुमचे सर्व जामिनी अहमदनगरच्या किल्ल्यासह सर्व मुलूक तुमच्या उत्पन्नासाठी देण्यात येईल। निजामशाहीत तुम्हास जेवढे मिळते त्याच्या दुपटीहून अधिक तुम्हास आदिलशाहीत प्राप्ती देण्यात येईल। पत्र वाचून झाले। मुल्लाबाबाने ते पत्र रणदुल्ला खानाच्या हाती देत म्हटले, रणदुल्ला खान, हे पत्र शहाजी राजास द्यावे, त्यास प्रेमाने मनवावे, वक्त आला तर कसमही खावी। तुमची कसम तो ऐकील। मुद्रा करून रणदुल्ला खान रहाटीतून बाहेर पडला। खूप वेळ झाला तरी रणदुल्ला खान परतला नाही। मुल्लाबाबा बेचैन झाला होता। वकिलाला कैद करीत नाहीत, शिवाय शहाजीराजे हे रणदुल्ला खानास अटकवून ठेवतील हे मुमकिन नाही। मुल्लाबाबाने
फरहाद खानास रणुदुल्ला खान अजून परत का आला नाही हे पाहण्यासाठी पाठवले. रात्रीपर्यंत फरहाद खानही परतला नाही. वकील परत का येत नाहीत. लढाईची वार्ता नाही, भेटीची वार्ता नाही, घातापाताचीही वार्ता नाही. वकील जातो आणि अदृश्य होतो. दुसऱ्या दिवशी ललिता पंचमीचा उत्सव उत्साहात साजरा होत होता. जवळजवळ संपूर्ण छावणी जागरण करीत होती. पूजा अर्चा चालल्या होत्या. बहुसंख्य फौज मूर्तीपूजकांची होती. त्यात मुबलक होती मराठी सेना. हवेत सुखकारक गारवा होता. छावणीच्या शेजारी वाहणाऱ्या मेहकरी नदीला पाणी पुरेसे होते, कारण येथे वरच्या अंगाला मेहकरी नदीवर एक मातीचे धरण बांधलेले होते. या इलाक्यात पाण्याचे दुर्भिक्ष पूर्वापार चालत आलेले होते. ते घालवावे, बक्कळ पाणी लाभावे म्हणून मेहरेकरी धरण बांधले होते. मातीचे धरण दरवर्षीला ते मजबूतच होत होते. धरणीची भिंत टेकडीसारखी स्थायी टिकाऊ झालेली होती. मागे डोंगराच्या मधून वाहणारी नदी ही अशी भिंतीचा अडल्यामुळे भिंतीमागे एक अजस्त्र विशालकाय जालशय तयार झाला होता. त्या वर्षी पाऊस एवढा झाला होता की भिंतीवरून पाणी वर वाहत होते. नवरात्रात जलाशय तुडुंब होते. लोटाच्या भिंतीवरून धबधबा सुरू होता. मेहकरी नदी नियमित पाण्याने वाहत होती. शाही छावण्यांना हत्ती, घोडे, माणसे यांसाठी हवे तेवढे पाणी मिळत होते. धरणावरून मागे नजर टाकावी तर डोळे जेथवर पोहोचतील तेथवर केवळ पाणीच पाणी पसरलेली होती. रात्र जसजशी पुढे सरकू लागली तसतशी छावणीही शांत होऊ लागली. फौजा निवांतपणे झोपी गेल्या. कुठे कुठे मशालीच्या दिवट्या फिरताना दिसत होत्या. तोच काळाडून भीषण ध्वनी आसमंतात उमटला. पण काहीच क्षण त्याच कडाडण्याचा दुसरा आणि तिसरा ध्वनी उमटला. छावणीत एकच हलकल्लोळ उडावयास हवा होता. पण कोणताही गोंधळ न करता मेहरेकरीचे पाणी बेगमानपणे छावणीत शिरले. शिरणाऱ्या पाण्यात उठून उभे राहणारे सैनिकांत अंदाधुंद माजली. पाण्याच्या रेंगावत्या आवाजात पुन्हा 2 धमाके झाल्याने कानावर पडले. पळणाऱ्या सैनिकांनाही दिसले की वरच्या अंगाने पाण्याची महाकाय भिंत भीषण नाद करीत त्यांच्यावर धावत्या हत्तीच्या वेगाने चाल करून येत होते. अंधारल्या उजेडातही पाण्याचा तो आकाश व्यापणारा जलाशय लखलखणारा दिसत होता. मेहकरी नदीचे धरण फुटलेले होते. शहाजीराजांनी त्या धरणाला सुरुंगामागून सुरुंग लावून ते उडवून टाकले होते. छावणीच्या रुहाट्या उखडून जाताना दिसत असताना पाण्याच्या त्या महाप्रतापी लोंढ्याने पर्वतप्राय लाटेने सगळेच पोटात हिरचले. 2 लाख फौजींची संपूर्ण दानादान उडाली. समोर दिसणाऱ्या सुखकर भूप्रदेशात संतप्त शंकरांचे प्रलय भैरवी तांडव गरजत होते. ज्यांच्या राहुट्या या गोलगटांच्या वरच्या अंगाला होत्या, ज्यांचे घोडे या महापुरातून वाचून पळत वर आले होते, ज्या सैनिकांच्या नाकातोंडात पाणी शिरले नव्हते, ते सगळे जीवाजात जीवाच्या अकांताने सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी मेहरेकरीपासून दूर पळत गेले. वरच्या अंगाला त्यांना पहाट्यापूर्वींच्या अपुऱ्या उजेडात माणसांच्या रांगा दिसल्या. आनंदाने बेभान होत ते सरदार, ते सैनिक या रांगापांगाशी आश्रयाला आले. एका बाजूला परसोजी राजे भोसले आणि दुसऱ्या बाजूला सेनापती माणकोजी 10 तोंडे हे त्या याचक फौजेचा इंतजार करीत उभे होते. शहाजीराजांच्या हजारांचे फौजा दोन्ही बाजूंना जय्यत तयारींच्या उभ्या होत्या. मातबर 25 सेनापतींना शहाजीराजांनी सहजपणे कैद केले. मागे जलप्रलय आणि पुढे शहाजीराजांच्या फौजा अशी विक्राळ कात्री दिसून कित्येकांना भान आले. त्यांना कळून चुकले की शहाजीराजांनी धरण फोडून सैन्याची दानादान उडवलेली आहे. शहाजीराजे आणि प्रलय यांच्यामध्ये राहिलेल्या कोरड्या मरण वाटेवरून काही तीर लावून मेले, काही तोफगोळ्यांनी मेले, तरीही काही जीव वाचून पळू लागले. 2 लाख सैन्य काही जलप्रलयात मरू शकले नव्हते. या घोड्यावरच्या खिंडीतून पुढे पालायन केले की सगळे भरून पावले. प्राण वाचला. बाजूने आणि मागून येणाऱ्या तोफगोळ्यांपासून जीव वाचवीत गनिम पळत होता. आता पहाट होत होती. पहाटेपूर्वीच्या उजाडात सगळे स्पष्ट दिसू लागले. समोर अथांग जलाशय, क्षितिजापर्यंत पाणी, पाण्यात बुडवलेली झाडांची शिखरे दिसत होती. मेहकरी धरणांच्या बांधाला जागोजागी मोठी खिंडारे पडली होती. पहिल्या काही पाळामध्ये हजारोंच्या संख्येने माणसे मेली असावीत.
दूरवर कोसनं कोस अतिशय महापुरांच्या अमानुष समुद्राने आदिलशाहींची आणि मोगलशाहींची फौज गिळून टाकली. महाप्रलय झाला. 1 लाखाच्या वर माणसे मेली, बेपत्ता झाली. थोडेफार वाचले होते ते भयभीत घोडेस्वार दौडत होते ते स्वतःचा जीव वाचवायला. मृत्यूने तांडव माजवलेले होते ते अद्याप थांबलेले नव्हते. जीवाच्या आकांताने पळून जाणाऱ्या 2 तुकड्या समोरच्या खिंडीतून याच जीवाच्या आकांताने परत फिरल्या. वा शहाजीराजे खडा आहे, तो आपली वाट पाहत आहे. मागून येणारे, लोटेने आलेले, एकट दुसरे पळणारे असे सगळे एकत्र आले. त्यांची एक फौजच तयार झाली. सगळा गणिम एकत्र झाला. समोरची खिंड ओलांडायची तर शहाजीराजांचा हरवून त्यांच्या फौजेंचा भेद करून पुढे पळायची. जौहर खान नावाचा सरदार या पळणाऱ्या पथकात होता. त्याने सगळी सूत्रे हाती घेतली. तो म्हणाला, गड्यानो पहा, जीव वाचवायचा असेल तर जिंकायची लढाई खेळायची नाही, पळून जाण्याची लढाई खेळायची. समोर गनिम आहे, लढावे लागणारच. मित्राने लढायचे. वाटेत येते त्यांना कापीत कापीत पुढे पळायचे. समोर शहाजीराजे असले तरी त्यांना घाबरायचं कारण नाही. त्यांना मी अंगावर घेतो, तुम्ही पुढे पळत चालत राहा. धर्मयुद्धांची घोषणा देत जौहर खान मरणाच्या उन्मेदाने आपली फौज घेऊन निघाला. जे उभे होते तो शहाजीराजे नव्हते तर त्यांचा तो धाकटा भाऊ शरीफजी राजे होते हे जौहर खानला समजले. जौहर खानला शरीफजी राजांच्या सैन्यावर जाऊन वेड्यासारखा कोसळला. धर्मयुद्धाच्या घोषणेमुळे त्यांचा नावच द्वेष चढला. पहिल्या फटक्यात शरीफजी राजे आणि त्यांचे सैन्य यांच्या ते ध्यानात आले. शरीफजी राजांच्या तलवारीपेक्षा त्यांची ढाल जास्त चालू लागली. तुंबळ युद्ध सुरू झाले. जिंका नाही तर मरा असाच आवेश अभय पक्षी उद्भवला. कुठल्या तरी अद्भुत शक्तीचा संचार झाल्यासारखा जौहर खान लढत होता. शरीफजी राजांचा घोडा त्यांनी मारला. शरीफजी राजे खाली उतरले. आता दोन्ही हात तलवारी घेऊन शरीफजी राजे लढू लागले. त्यांनी घुमणाऱ्या जौहरच्या घोड्यात तलवार उपसून उपसली. जौहर खान पायउतार झाला. त्यांनी ही दुसरी तलवार घेतली. आता दोघेही जीवाच्या कराराने परस्परावर तुटून पडले. जौहर खान मुळातला अनुभवी तलवारी बहादर होता, पण शरीफजी राजेही 22 वर्षाचे सळसळत्या रक्ताचे एक लढवय्या होते. परंतु घात झाला. शरीफजी राजांना 4ही सांडून वेढले गेले आणि शरीफजी राजे खाली कोसळले. या लढाईत फत्ते झाली, परंतु शरीफजी राजे शहाजी राजांना सोडून कायमचे निघून गेले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.